सगळीकडे माय माऊल्याचा वर्ग पुढे असतो, पण सगळीकडे पुढं, पण परमार्थात काय ते मागे राहत नाही, परमार्थात देखील पुढेच राहतात. शाळेमध्ये सुद्धा पहिल्या नंबरला मुली येतात, चांगल्या टक्केवारीने मुलीच त्या ठिकाणी मार्क मेमो त्यांच्या हाती लागतो. आणि त्यातल्या त्यात आता आपल्या भारत देशाची सर्वात महिला आहे. भारताच्या राजाच्या गाडीवर कोण आहे? एक महिला आहे, जिला द्रौपदी मुर्मू म्हणतो. बघा, आमच्या 20-25-30 माय मावल्या उभ्या आहेत, पण मी अनाउन्सिंग केली होती की महिलांचा आणि पुरुषांचा एकदाच अष्टपारा होईल. या गोष्टीची लाज आमच्या सावंतनं राखल्याबद्दल जन्मोजन्मी ऋणी राहावं लागत सावंत. आणि त्यासोबत आमचे 2 शिष्य, बरीच मंडळी होती. आज दिवसभर लहान मंडळी उभा होत्या, बरीच मुली होत्या. 12 तासाचं त्या ठिकाणी अष्टपारा झाला. तेवढं जरी झालं तरी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दुसऱ्याच्या लेकरावरील दुकानीला नाश करणं, धूस करणं असे लेकर नाहीत. अष्टपाराला उभा राहतात. 12 तास हो, 8 तास हो, काही कारण आपण करतात. याला मतलब आहे बरं का. कोणी म्हणू नका त्याला अर्धच केल्या का, इतकंच केल्या काय. कोण म्हणा ज्यानं 24 तास केले त्यानं म्हणा. खाली बसलेल्या लोकांनी त्याला नाव ठेवायचे काही कारण नाही. आमच्यासारख्या ज्यानं 24 तास केले त्यानं उद्या म्हणायचं की त्यानं अर्धच केले, आधी म्हणायचं. पण आमच्या माय माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करतो. आणि त्याला कारण आहे की 24 तास एका ठिकाणी उभा राहणे तितकं सोपं आहे. चांगल्या चांगल्याला अष्टपारा होत नाही. अष्टपारा या ठिकाणी करतात सर्वांना. आणि विशेष तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायला मागं ठेवलं मी, ध्यान देऊन ऐका. सगळ्यांना एक गोष्ट सांगायची मागं ठेवली. सकाळी मी महंत महाराजाला कॉल केला होता आणि महंत महाराजाला सांगितलं की आज सरेगावच्या मठामध्ये अष्टपारा घेतलेला आहे. माय माऊलीने अष्टपारा घेतलेला म्हणजे त्यांनी सांगितलंय तुमचा अष्टपारा नंबर 1 होते. आणि मला म्हणले असं सांग म्हणले त्याला की म्हणजे आपण सगळ्याला आशीर्वाद आहे, सगळ्या अष्टपारा करणाऱ्याला आशीर्वाद आहे म्हणजे. आणि नंबर 1 होते म्हणले कार्यक्रम. सकाळी मी मंदिरात बसलो तेव्हाच कॉल केला त्यांना. मी कार्यक्रमाला या म्हणून आमंत्रणाकरता फोन केलं होतं, पण त्याचे ठरलेले शेड्यूल असते, त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा अष्टपारा अतिशय चांगला होईल, अशीच भरभराटी होईल म्हणले. आणि अशीच भरभराटी पुन्हा पुन्हा गुरु महाराजच्या आशीर्वादाने होत जाओ हीच भगवत चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या नियमाप्रमाणे आपला थोडासा आजचा विषय बघू. 8:30 वाजले, आपल्याला 9 पर्यंत विषय बघायचा आहे. कथा चालू आहे भेदातून अभेदाकडे कसं जाता येतं, जीवाशिवातून आत्मतत्वाकडे कसं जाता येतं याचा विचार मांडत असताना ग्रंथकर्ते बोलतात प्रभापुसे दीपा लागून. मी याविषयी काल बोललेलो आहे. प्रभा म्हणजे प्रकाश, दीप म्हणजे दिवा. दिवा आणि प्रकाश वेगळा वेगळा निघतो काय असा प्रश्न केला होता. निघत नाही, कारण दिव्याचं स्वरूप प्रकाश आहे आणि प्रकाशाचं स्वरूपच दिवा आहे. दोन्ही एक आहे. बायको कधी होते? नवरा झाल्यावरच बायको होते. नवरा कधी होते? बायको झाल्यावरच नवरा होते. लग्नाच्या आधी कोणी नवरा होते काय? लग्नाच्या अगोदर कोणी बायको होते काय? जसं होय ना तसं दिवा आणि प्रकाश हे दोन्ही वेगळे होत नाही, एकूण एकाच्या सापेक्षेने राहतात. आणि याच्या पुढे अजून एक दृष्टांत दिला. किरण लिखित रवी योगदा. किरण म्हणजे सूर्य निघतो सकाळी. रवी म्हणजे सूर्य. सूर्य निघाल्यावर सूर्याची किरण आपल्यापर्यंत येतात का सूर्य येतो? आपल्यापर्यंत सूर्य येतो का सूर्याचे किरण येतात? किरण येतात. सूर्याची किरण येतात. म्हणजे सूर्याचे किरण येतात म्हणजे सूर्य येत नाही काय? सूर्याचं किरण आणि सूर्य वेगळे नसतात. आता आपण कधी कधी आपल्या लेकराला म्हणतो काय तुला लाज नाही रे, डोळ्यावर सूर्य येऊन पडला ते उठणार ना. सूर्य येऊन पडला का त्या डोळ्यावर? आणि सूर्य येऊन पडल्यावर त्यानं वाचते काय? पण किरण आणि त्याचे सूर्याची मूळ रूपता ही वेगळे होत नाही. हे जसं कसं परमात्मा तत्वाच्या दृष्टीनं ही जी गोष्ट ही अभेदाची आहे अशा प्रकारचा विचार चालू आहे. चला कधी भेटीच्या द्याला
चंद्रावेबो चिंतिता उभा कधी भेटेला चंद्रमा. महाराज बघा किती गोड उदाहरण दिले आपल्याला कळण्याकरता. अनेक प्रकारे उदाहरण अट्टहास करतात साधू संत मंडळी. कशाकरता? भक्ताच्या अंतःकरणामध्ये आपण आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कशा करता येतात याकरता साधू संत लोक काय करतात महाराज? साधू संत लोक अट्टहास करतात. खाली ठेवा, खाली ठेवून आकाश आपल्याला दिसतो आणि एक घडा म्हणजे मडकं, आणि मडक्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये काय बघायचं? आकाश बघायचं. आता मला सांगा, पाण्यात बघणारा आकाश आणि वर दिसलेला आकाश वेगळा काही एकच? कारण घट बाजूला काढलं आकाश सरकला काय नाही. घटाकाश जसा कधी भेट, तो म्हणतो काय आकाश मला कधी भेटशील, कारण तो आकाश स्वरूप झालेला असतो. आणि म्हणून चंद्रबिंब चिंतित नवा कधी भेटेस चंद्रमा. चंद्रबिंब म्हणजे संध्याकाळी चंद्र उगवला, चंद्र उगवल्यावर चंद्राचे बिंब येतात. बिंब म्हणजे पाण्यामध्ये चंद्र दिसतो बघा. तुम्ही दुधात कधी बघितलाय का चंद्र? कोजागिरीला बघ नका, कोजागिरी पौर्णिमेला दुधामध्ये चंद्र बघतो आणि दुधात चंद्र बघितला की आपण ते दूध पितो, बरोबर आहे. आणि एरवी चतुर्थी धरणाऱ्या ज्या मायमावल्या असतात, चतुर्थी कशा करता धरली जाते? अलीकड चतुर्थी गडी धरतात. त्याला काही नियम, त्याला काही पद्धत काही नाही. हे चतुर्थी जी धरायची असते ही महिलाच करता असते. कोणा महिला का धरतात? आपल्या मालकाचं आयुष्य वाढावं याच्याकरता चतुर्थी धरली जाते. कोणाची आहे? महिला धरतात. महिला. पुरुषाचं व्रत नाही, ते स्त्रियांचं आहे. आणि जेव्हा एक हे असतो महाराज, आरसा अथवा चाळणी, त्या चाळणीतून दोघा नवरा बायकोनी चंद्राला बघायचं. आणि जेव्हा चंद्राला बघू तेव्हा तिचा उपवास सुटला, मग जेव्हा मोकळं, असा नियम आहे त्या चतुर्थी. उभं चतुर्थी धरली दिवसभर शब्दांना पडली, असं असतं का ते? अशी अवस्था महाराज. मला काय बोलायचं? चंद्रबिंब, पाण्यात बिंब दिसणं, पाण्यातला बिंब आणि आकाशातला बिंब वेगळा आहे काय? आकाशातला आहे तोच पाण्यात आहे आणि जो पाण्यात दिसतो तोच आकाशातला आहे. बरोबर आहे की नाही? बोला. एक दृष्टांत आहे बघा. एकदा काय झाले, 4 ब्रह्मीभूत झालेले लोक संध्याकाळी 8:30-9च्या सुमारास शेतातून घराकडे गेले. घरातून शेताकडे निघाले, पण ते ब्रह्मीभूत झालेले, देहाचा विसर पडलेले. आणि जाता जाता म्हणले, अरे पाणी पिऊन गड्या म्हणले. मग पाणी पिण्याकरता बाजूला हिर होती. हिरीत डोकावून बघतात तर काय? चंद्र दिसला. त्यातला एकटा म्हणला, अर्र धोका झाला की म्हणला. त्यानं म्हणला काय झालं? चंद्र पडला म्हणला. शेतावर बाप आहे म्हणला, माझा अंधारात मरत असं म्हणला, चंद्र तिथे पाण्यात. दुसरा म्हणला, पडलं म्हणून काय झालं? काढणं आपलं कर्तव्य आहे. कारण कोणाला पाण्यात पडलं तर आपल्याला देखत नाही, त्याला काढणं गरजेचं आहे. हे उपकार करणारे लोक होते. तिसरा म्हणला, चिंता कशाला करता? आता पौरा त्यानं एक बकेट आणलं, बकेटाला सोल बांधून पाण्यात सोडलं. पाण्यात सोडल्यानंतर पाणी हललं महाराज. पाणी जसा हलला तसा चंद्रही हलला. चंद्र हल्ल्यावर अर्र म्हणले, चंचल आहे म्हणजे, चंचल आहे, घटना झाला म्हणजे चंचल आहे. आता चंद्र चंचल आहे. मग त्या पाण्याला शांत होऊ दिलं. अजून मस्त धिरल्यापणानं ते बकेट सोडलं आणि त्या बकेटामध्ये चंद्रबिंब पडावं अशा हिशोबानं बकेट धरलं. आणि म्हणले, अरे धरा रे म्हणले, एकट्याला आवरायचं कधीच ना झालं. लांब दोघं तिथं धरले
आणि असं वडताना ते बकेट एका कपारीला अडकलं, बकेट तुटलं, मध्ये पडलं, हे उत्तानं पडले तोंड आकाशाकडे झालं, वर बघ म्हणले का झटक्यात वर गेला, पडला कधी वर गेला कधी. सांगायचा मुद्दा, वरचाच चंद्र खाली होता, त्याला म्हणतात चंद्रबिंब. चंद्रबिंब कुशे रवी चंद्राशी की बाबा तू चंद्र आमचा बिंब कसं, हे वेगळे होत नाही. मी काल बोललो गुळ आणि गुळाची गोडी, मीठ पाणी एकत्र केलं वेगळं करता येते काय, तशी अवस्था अभेद स्थितीची आहे. म्हणून बोलतात पटमध्ये तंतुला तंतुला तंतु पुचे कापूस पोटे राहिला तैसे झाले आम्हाला वेरावलो आपणाचे. मायबाप आहो, सज्जन आहो, ऐका दृष्टांत सगळे. तंतू, तंतू म्हणजे आपल्या दस्ती आहे नाही, त्या दस्तीतही दिसायला नाही बारकायाला काय म्हणतात, तंतू. त्याला काय म्हणतात, तंतू. हा तंतू विचारालाय कापसाला, तंतू विचारालाय कापसाला, तो कसा निर्माण केला बाबा. याच्यात एवढा दृष्टांत घ्यायचा, तंतू आणि कापूस वेगळा आहे काय, कापसाशिवाय तंतू काय, तंतू शिवाय कापूस काय. कापूस तंतू एकच, आणि कापसा तंतून सांगितलं अरे कापसा आणि कुठं गेलास म्हणजे मग या ठिकाणी दिसणार झालास, कापसाला म्हणाला तंतू. तर ते शक्य आहे का. मग कापूस म्हणाल अरे बाबा तूच मर्यानं बनलास आणि मलाच म्हणालास. अशीच गोष्ट आहे महाराज अलीकडे अलीकडे. बरेच जण बापाला म्हणतात किती शान आहेस माहित म्हणतात, तुझं किती शान आहेस ते मला सगळं माहित आहे. पोरं म्हणतात, पोरं बापाला, जन्मा दिलेल्या बापाला. पोरग म्हणते कळलं नाही म्हणूनच तू झालास बापू, कळलं असतं तर गोसाई होत होतो म्हणजे आम्हाला अवघड महाराज. पोरग जर बापाला कळण्याच्या गोष्टी करत असत तर बापाने काय बोलावं, अवघड आहे ना महाराज. इथं ग्रंथकर्ते काय म्हणाले, आमची अवस्था तशी झाली म्हणजे कशी, कापसासारखी आणि तंतूसारखी, दिवासारखी, प्रकाशासारखी एकरूप झालो म्हणले आम्ही. दुधा ठावस मुळ पुसला, उरलो माझा मी एकला, संगे नाही कोणी मजला, मजला मीच नित्य पाहतो. या ओळीवर सार्थ विचार या ठिकाणी ग्रंथकर्त्याने ठेवलेला. चला घाटा पुचे प्रतिका माझ दावणे नगमने पोटे हरपले सोने कर्पूर स्मरे स्वासा कारणे ते गती झाली आमुते ते गती झाली आमुते. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भाव कसा निर्माण होतो, जेव्हा तो अनन्य होतो, जेव्हा तो अद्वैत स्थितीला प्राप्त करतो, तेव्हा त्याच्या मनातली भावना काय होती, हा सगळा विचार दृष्टांताने सांगतात आपल्याला. की बाबा जे मडक आहे, मडक्याची माती मडक्याला विचारायला लागली, तू कशापासून बनलास बाबा. विचारण्याकरता माती मडक्यात आहे. बरं मला एक सांगा, माती शिवाय मडकं बनवता येते काय. आणि जे दागिने असतात, दागिने विचाराले सोन्याला, अरे सोन्या तू कुठं राहतोस, नावाचा सोन्या होईल, सोनं होईल. सोन्या कुठं राहतोस, ते म्हणाले अरे बा तुझ्यातच राहतो की मी. लेणं झालं म्हणून काय झालं, आता तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र आणि सोनं वेगळं वेगळं आहे का. सोन्यानं आकार धरला. अजून एक लक्षात ठेवा, माणसाला सोन्यापेक्षा सोन्याच्या आकाराची आवड आहे. तुम्ही म्हणाल कसं, माणसं बघा
सोनं 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 करतात, सोनं घ्यायचं सोनं घ्यायचं सोनं घ्यायचं म्हणणारे इटकरी घेतात का सोन्याचे? सोनाऱ्या दुकानात नाही आम्हाला कोणी इटकरी द्या. एकदा काय झालं, एक अशीच माय मावली नवऱ्याला सारखी म्हणायची, लग्न करून आले फुटका म्हणे नाही, लग्न करून आले फुटका म्हणे नाही, बापाच्या जीवावर साडी सुद्धा घेतली नाही, 2 कपाट भरले, एक साडी सुद्धा नाही, त्या साडीवर दिवस काढावं, 2 कपाट गच्च भरले. याच्या एका साडी वर्षाला एक साडी घेणार म्हणजे भाऊच करतात, म्हणजे मावशाच करतात, म्हणजे चुलत्याच करतात. मला एक साडी घेऊन माहित नाही, याचा कधी मला कपडा माहित नाही. नवरा कटाळून गेला महाराज. एका दिवशी म्हणला, हे बघ बाई म्हणे, सोनं 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 माहित, मी तुला सोनं आणतो म्हणून येत आहे का, एक छटाकभर सोन्याचं किट करा आणि हे बघ मला एक सोनं. बाई म्हणली, काय माणूस आहे म्हणली, याला सोनं मागणं होतं काय म्हणली. त्यानं म्हटला, काय 2 तोंडाची आहेस, 40 वर्ष झालं तेव्हापासून म्हणायचं तुला सोनं द्या सोनं द्या सोनं द्या. सोनं दिलं तर सोनं मागलं होतं काय म्हणायचं, हे काय पद्धत. ती म्हणली, अहो तसं नाही हो म्हणली, सोनं मान्य तुम्हाला दागिने मागले होते. त्यानं म्हणला, सोनं दागिने काही नाही. बघ मला तू सोनं म्हणलीस, सोनं घेऊन गेलं, मिरव म्हणला एक गळ्यात बांधून, म्हणून टाकीनं गळ्यात बांधून मिळवू शकेल काय मला. समजा अर्ध्या छटाकाचा एखादा इटका आहे, गळ्यात बांधला, त्याच्यापेक्षा गुंजभर दुसऱ्याच्या ह्याच्यात असू द्या गळ्यामध्ये, हिच्या गळ्यातला छटाक इटकराचा इटकर कोणी आवडीनं बघल काय. आता इथं तुम्ही मला सांगा, इमान झाले ना, सोनं महत्वाचं की अलंकार महत्वाचं? त्याला अलंकारिक झालं की महत्वाचं. इथं मला हे विषय थोडा पलटून दुसरीकडे न्यायचा. माणूस जन्माला आलेला महत्वाचा की त्यानं वागणे महत्वाचं? जेव्हा माणसाच्या ठिकाणी कर्तव्याची जाणीव होते, ते सोनं अग्नीत जावं लागते, त्याला आकार मिळावा लागते, सोनाराच्या हातात जावं लागते, सोनाराच्या हाताने त्याला आकार मिळाला की तेव्हा त्याची किंमत वाढते. जी मूळ रक्कम आहे सोन्याची आणि त्याची घडवणीची किंमत वाढते, तेव्हा गळ्यामध्ये घातलं की मग तेव्हा लोक बघावं. बरोबर. सांगायचा मुद्दा, अलंकार सोनं वेगळं नाही, पण तो अवस्थेला पावला, अलंकृत झाला म्हणजे अवस्थेला पावला. पण अवस्थेला पावलं म्हणून त्याचं सोने पण गेलं काय? गेलं नाही महाराज. तसं ईश्वराच्या अधीन जरी झाला तरी त्याचे हेही धर्म त्याला टाकायला जमत नाही. त्या पद्धतीनं आमची अवस्था कशी झाली, या सोन्या आणि अलंकारासारखी. आणि कर्पूर स्मरे सुवासा करणे, कापुराला इच्छा झाली की मला सुवास घ्यायचा, मला सुगंध कापुराचा, कापुराला इच्छा झाली. किंवा अजून तुम्हाला कळण्याकरता सांगतो, नदी म्हणली 8-15 दिवसाला आंघोळच केलं नाही, म्हणजे आंघोळ करायचं. कोण? गंगा, सरस्वती, यमुना नावाच्या नव्हती, जी गोदावरी, आता उदाहरणार्थ नदीकडून वाहते ती गोदावरी. गोदावरीने विचार केला की मला आंघोळ करायचं आहे, कुठं जाऊ? आता आंघोळ करण्याकरता तिला कुठं जावं लागलं? पाण्यात. ती स्वतः वाहते, ती कोण आहे? पाणी आहे ना, म्हणजे पाणी आणि ती वेगळी नाही. तसं ही अवस्था एकरूप आहे, अशा प्रकारचा विचार बोलतात. चला, मृगा विचारी कोठे सुवासा बरवा, मला गरमणे मजवटी लावा, सुगंधाचे चांगले. आता या सगळ्या गोष्टीला एकाच दृष्टांतात सांगतो. दृष्टांत त्या एकाच आशय तुम्हाला ओळखू यायला. कोळशानं म्हणलं मला दिष्ट लागाली, काळजाचा टीका लावा. कोण म्हणलं? म्हणजे तुमच्या लगेच डोक्यात बसलं, मला एक काळा टीका लावा म्हणला. कोण? वास्तविकच काळा जो आहे त्यानंच म्हणाला मला काळा टीका लावा. तशी आमची अवस्था झाली. म्हणजे काळेपणा आणि कोळसा हे वेगळं राहते काय?
सावली म्हणाली, सावली मला लई ऊन लागाले कुठे सावलीत नेऊन ठेवा. सावलीच म्हणाली. आणि अन्न म्हणाले, अन्न मला फार भूक लागली कुठे जेव घाला नाही. अन्न म्हणाले. पाणी म्हणाले मला तहान लागली. आकाश म्हणाले मला थंडगार थंडी वाजली काहीतरी पांघरायला. आकाश ही अशी अवस्था आमची झाली. आता या सगळ्या गोष्टीला एकत्रित सांगायचं म्हणजे एकरूप झालो आम्ही. एकरूप झाल्यामुळं तिथं द्वेषभाव उरत नाही अशा प्रकारचा विचार आहे. चला पुढे. देव शोधावया लागलो, श्री गुरुपादाचा भेटलो, मी ब्रह्मानंदे. या मूळवर आपल्या शेवट होते. महाराज आम्हाला चुकलो. आता ही कॅटेगरी मध्ये आपण सगळे बसणारे लोक आहोत. आम्हाला चुकलो म्हणजे नेमकं झालं काय? आम्ही कोण आहोत हे विसरलो. आता याच्याकरता संतांचे बरेच प्रमाण आहे. अविद्या अवडोही बुडालो, कासा विसर झालो मोह बगडीने, ग्रासले माझा मी विसरलो देवा तू येईवा. सदातार माझे चिंता तुझ विनमत कोण तारता. हे सगळा जो अट्टहास केला ना महाराज, तर हे भुलले. माया मोही बुललासी माझे माझे मनसी, अंती टाकून रे जासी, ठाऊक नाही तुम्हासी बजरे आनंदा. एका ठिकाणी प्रसाद महाराज या गोष्टीवर चर्चा करतात. बापूजी पाटील चर्चा करतात. ते बापूजी पाटील म्हटले आलासी कोठुनी पुढे पोटे जाशी, विचार मनाशी का न कळे. का न कळे हे न कळे महत्वाचं. ती चर्चा प्रसाद महाराजांनी केली. आलाशी कोठुनी जाणे कोठे तया, सांडीचाही काया नाशिवत. काय करा तरी हा विचार मनादे सुख आत्मा पायी देत आनंदाचे. माझा मीच विसरलो ही अवस्था संतांची काय आणि आपले काय फरक आहे थोडासा. संत म्हणाले आम्ही आम्हा चुकलो, देव शोधावया लागलो. देव शोधायला लागलो. आता ही सगळी आज पाण्याला उभा टाकलेत म्हणजे कशा करता हो? काम नाही, घरी कर्मणा झालं, काय नाही, कोणाला 24-24 तास उभा राहायची अपेक्षा. पण कशा करता? काहीतरी आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती हो, काहीतरी पुण्यपत्रात पण. आता मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो. तुम्ही जे देव प्राप्त करण्याच्या दृष्टीने सगळं करायला, घरी जा, घरी जा, येणं घरी येते का? येते भाऊला ते घेऊन जाते. हो घाला घाला. देव शोधण्याचा अट्टहास करायला आपण इकडे बघा. देव का शोधत आपल्याला वाटायले आपल्यापेक्षा देव वेगळा आहे. देव आपल्यापेक्षा वेगळा आहे का वाटायले? आपण कोण आहोत याची आपल्याला जाणीव नाही. मग संत काय सांगतात? अरे बाबा तूच देव आहेस. देव पाहावया गेलो ते देव जेवून गेलो ही भावना आहे. घरी वा घरी. आणि श्री गुरुची भेट झाल्यानंतर श्री गुरुनी काय सांगितलं? अरे बाबा तुझे स्वतःला समजतोस की तू नाहीस, तर तू काय आहेस? अयम आत्मा ब्रह्म. वेदाने काय सांगितलं? आता इकडे लक्ष द्या, ते जाऊ द्या, इकडे ध्यान द्यायचं नाही. ही पोथी होती, ती जीवनाची पोथी तुम्हाला तर माहित आहे. हे धार्मिक पोथी. लक्ष द्या. गुलाबाचं फुल म्हणले की त्याला खाली काठी राहतात माहिती ना तुम्हाला. गुलाबाचं फुल तोडायचं नाही तर आधी 4-2 काटे मोडून घ्यावं, तेव्हा गुलाबाचं फुल हातात येते. असं येत नाही हातात.
गुरु पाहताची गुरुनी सांगितलं बाबा, काय सांगितलं? तू ब्रह्म आहेस, तू अनादि आहेस, तू आजचा नाहीस आणि तूच सर्वस्वी आहेस असा सांगणारा श्री गुरु आपल्याला सांगतो की बाबा तू जो समजतो स्वतःला तो कोण आहेस, ही भावना आपल्याला कोण सांगतो? सद्गुरु सांगतो. म्हणून गोपाळीमध्ये म्हणतो आपण, सद्गुरु बोध हृदय ठसला, ज्ञान दीप उजळीला, तेने पूर्ण दृश्य झाला सद्गुरु स्वामी शिष्याशी. सद्गुरूचा बोध हृदयामध्ये ठसणं म्हणजे काय? ज्ञानाचा दिवा उजळणं. ज्ञान उषा झाली, उषा म्हणजे सकाळ. ज्ञानाची उषा होणं आपल्या जीवनाचं फलित आहे, फलित मोक्ष मार्गाचं फलित आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, मोक्ष मिळेल अथवा नाही मिळेल हा जरी आपल्याला करायचा नसले किंवा ते नाही केला तरी, पण आपल्या जीवनामध्ये जिवंत असताना सर्व सुखाचा अधिकारी कसं होता येते याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करण्याकरता हा अट्टहास करावा लागते, अशा प्रकारचा विचार आहे. चला पुढे. मात्र पुंकिता श्रावणाचे हात ठेवे ताचे राचे आठ भावे निवालो. सद्गुरूंनी काय केलं? कृपा कटाक्ष निहाळले आणि आपले सदनी बैसविले. नुसतं बघितलं महाराज, तुम्ही कधी कासवाच्या पिलीना पाजिताना बघितलंय काय? कासवीन कासवाच्या त्या कासवीच्या पिलीला पाजवते का? कधी बघितले का तुम्ही? पाजवत नाही महाराज. का? कारण तिनं नुसतं आपल्या लेकराकडे बघितले की त्याचं पोट भरतं. कुर्मदृष्टी सर्वा पाजविशी पळ निर्विकार माय जगतपत्ती. त्याच्याकरता संतांचे प्रमाण आहे. मी बी काय जाऊन बघितलं नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही बघल्या काय, पण संतांनी सांगितलं. ग्रंथकर्ते म्हणत काय चेटूक गुरुपाशी. गुरुनी काय चेटूक केलं म्हणले आपल्यावर? काय केलं? नुसतं मंत्र पुन केला श्रवणाशी. गुरुने कानी पुन केलाय मंत्र, बरोबर आहे. कानामध्ये मंत्र फुंकला, मंत्र टाकला कानात आणि कानामध्ये मंत्र देऊन हात ठेवला होता. त्याने हस्त ठेविलाय शिरी हो शिरी, मला नेले हो मंदिरी. बाळगुरु आला हो आला, मज लागी धावत आला. मी भक्ती मार्ग सोडिला म्हणून आला. परज्ञान मंत्र कानी पुंकिला, दैवते पासून मोकळा केला हो संस्थानी घेऊन गेला. नामामृत पाजून प्याला गुरुने मला हो मला देतात नामाचा हवाला लागा नामाला. दृष्टांत देतात भक्ताला. बाळगुरु आला हो आला, मज लागी धावत आला. कानामध्ये मंत्र दिला महाराज. आणि ग्रंथकर्ते म्हणाले त्याच्यामुळे झालं काय? अष्टभाव जागृत झाले. त्या अष्टभावाची विचार आपल्याला पुढे पाहता येईल. काय अष्टभाव कशाला म्हणतात काय नाही आपल्याला आज आपल्याकडे वेळ नाही तितका, कारण आपल्याला लगेच महापूजा आहे ना. आणि महापूजेमुळे आणि अष्टपार आहे, एक निमित्तानं आपल्याला हा ग्रंथ बघायचा होता म्हणून बघतोय. आणि त्यातला अष्टभावातला पहिला भाव आहे, आपण ज्यावेळेस नामस्मरण करायला लागतो त्यावेळेस अनेक वाईट गोष्टी डोक्यात येतात. आणि वाईट गोष्टी डोक्यातून बाहेर निघत असताना शरीर असणार असं दग्ध होते. दग्ध, अंगाला घाम येतो. असं समजायचं की तेव्हा आपला एक भाव जागृत झाला. घाम येणं आणि सगळ्यात शेवटचा भाव आहे मूर्छना. आता ते सगळे आश्रय भाव तुम्हाला मी सांगत बसणार नाही. पहिला आणि शेवटचा सांगितला. भक्ती करत असताना, देवाच्या समोर गेला असताना मूर्छा येऊन देवाच्या समोर पडला की त्याला काय म्हणावं? अष्टभाव जागृत झाले. देवाच्या समोर गेल्याबरोबर डोळ्याला गळगळ पाणी यायला लागलं, त्याला म्हणतात अश्रुपात.
अश्रुपात हा एक अष्टभावातला 7वा भाव आहे. डोळ्यातून आपोआप पाणी गळायला लागलं देवाच्या समोर गेल्यावर. तुम्ही कधी बघितलं का? एखादी आई तिची लेक सासरी जात असताना हटकून लढावं लागतं नसतं ऐकलं, किंवा मधून उकळी काढावं लागत, काही गरज नाही, आपोआप डोळ्यातून पाणी वाहायला लागतं. याला म्हणतात अष्टभावाचा एक प्रकार. आणि कधी कधी बघा, एखादा जर आनंद झाला की माणसं मूर्छा येऊन पडतात, दुःख झालं मूर्छा येऊन पडतात. याला म्हणतात अष्टभावातला 8वा भाव. आणि 8ही भाव आम्हाला सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवल्याबरोबर झाले. आता काहींना कसे होतात, काहींना कसे होतात तुम्ही बघूच लागले. काहींना कसे अष्टभाव होतात, काहींना जरा न्यायाच पद्धतीचे होतात डोक्यावर हात ठेवल्याचा. फक्त या हाताचा फरक राहते. कोणाचा हात कशा पद्धतीचा राहते, कोणाचा हात कशा पद्धतीचा राहते. गुरु चांगला असला की शिष्य चांगला राहते. नाहीतर गुरु गैबानी शिष्य सैतानी, मेळ काय लागणार आहे त्याचा. आणि असे गुरु तर घरोघरी भेटतात. आणि इकडे तर गुरु केलो म्हणाला तर मोकळच. आम्ही गुरु केला, आमच्या बाप जाग्यापासून गुरु आहे म्हणाला मोकळ. आणि इकडे तर शेंडा वाकडा. अशा अवस्थेनं परमार्थाची तर जोड लागच ना. परमार्थ फार 7 समुद्राच्या पलीकडचा विषय आहे. माणूस होऊन जगण्याची जोड लागणार अवघड आहे महाराज. कमीत कमी एक सांगतो तुम्हाला, हा जोडून सूचना, देवदेव करण्याच्या आधी माणूस व्हावं लागतो. जसं लग्न करण्याच्या आधी पोरग लग्नाला यावं लागते. 8-10 वर्षात लग्न करायचं राहते का पोराचं, का म्हातारपणात करायचं राहते का? जसं लग्न करण्याकरता पोरग कमीत कमी 25 वर्षाचं पाहिजे, आज पोरगी 18 वर्षाची पाहिजे तर लग्न करतात. तसं हे परमार्थ करण्याकरता माणुसकी आधी जिद्दी व्हावं लागते आपल्याला. माणुसकी आली की मग परमार्थात उतरायचंय. हे काय गंजेट्याचा संप्रदाय नव्ह, आणि हे काय हटुपुटूचा नव्ह, काय चिंदकायचा नव्ह. हे वय घासून घासून अंगाचे कातोडे काढून घेतले त्याचा संप्रदाय नाही. हे काय साधा सुद्याचा नव्ह. कोणी यावून टिकली मारून जावं असं आहे का ते? टिकली मारून गेले होते त्याच्यात काय म्हणून राहतात का? विनंती आहे महाराज तुम्हाला, परमार्थ नव्हे लेपुराच्या गोष्टी. हे परमार्थ म्हणजे कसं वाटलं काय? जनाबाई म्हणते की नाही, भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. कशावर पोळी आहे? आता विचारा, या अष्टपाऱ्याला उभा राहिलेल्या मायला विचारा की 24 तास उभा राहणं काय राहते. उग पायऱ्या पुढे ताणून बिंदग्याने ढेरी केल्या नव्हे ना. इथं 24 तास उभा राहण्याला विचारा, देवदेव काय राहते, परमार्थ काय राहते, भक्ती काय राहते, नामस्मरण काय राहते, हे यांना विचारा. उगं नाव ठेवणाऱ्याला काय लागते हो? इथं काय परीक्षा द्यावं लागणार कोणती? कोण्या शाळेमधून ग्रॅज्युएट व्हावं लागणार, कोणत्या पदवी आणावं लागणार, आणि त्याच्याकरता काय कोणते शासनाचं त्याला शिक्का मारावा लागणार, वाकडं बोलायला कुठं जावं लागणार महाराज. आणि का आम्हाला मठाचे मठाधिपती व्हायला काशीला जावं लागते, प्रयागराजला जावं लागते, 24 तास उघडं राहावं लागते, अंगाची राख करून घ्यावं लागते, तेव्हा कुठंतरी ते आम्हाला शासन शिक्का मारून देते. नाश करायला काय लागते हो महाराज? रावण पुण्या शाळेत जाऊन शिकला होता का दुर्योधन पुण्या शाळेत जाऊन शिकला होता? वाईटपणा शिकावं लागत नाही. हे गुणधर्म दुर्गुणामुळे येतात, वाईटाच्या संगतीमुळे येतात. बरं हे बोलालो, हे दुर्गुणाला बोलालो नाही, तुमच्यामध्ये बसलेल्या परमात्म्याला नाही. तुमच्या जो बसलेला परमात्मा तो सेफ आहे. गाव गेले हनुमान मारायचं काम. इकडं तुमचं शरीर जळून गेलं तरी करा धक्का. नैनम चिंतनती शस्त्राणी नैनम दहती पावकः न क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, आत्मा तसा निष्कपट आहे, आत्मा निष्पाप आहे. दोषी कोण आहे? ते शरीर दोषी आहे, तोंड दोषी आहे, वासना दोषी आहे. आणि वासना निवृत्त करण्याकरता सद्गुरूची कृपा लागते. आणि अशी कृपा आपल्याला प्राप्त करायची असेल तर काय करावं लागते महाराज? सद्गुरूकडे जावं लागते. कुशाल महाराज फार भारी बोलायचे. कुशाल महाराज म्हटले,
गुरु करण्याची तुला मोठी आस रे. जर गुरुच्या जवळ करे बसले, मनी नव्हता भाव कैसा केला धाव, आधार भक्तीने होईल तुझा नास रे. जरा गुरुच्या जवळ करे बसले. एकदा गुरु केला, 11 रुपये गुरुच्या मड्यावर टाकले, झाला गुरुच्या पेक्षा मोठा. आता माझ्यापेक्षा मोठं कोणी नाही असे म्हणणारे गुरु भक्त नरकाच्याही खाल्ल्या नरकात जातात. लिहूनच देतो तुम्हाला आजच्या तारखेसकट. असे जे शिष्य म्हणून घेणारे आहेत की नाही, आम्ही गुरु केला बाई म्या गुरु केला, गुरु केला 1.25 रुपया व्यर्थ गेला ना बाई म्या गुरु केला. पहिले 1.25 रुपया व्यर्थ, आता 11 रुपये झाले. आता किती झाले? 11 रुपये झाले. अशी अवस्था होऊ नये महाराज. माणसानं नास्तिक राहावं तर निष्ठावंत नास्तिक राहावं. देवाला मानत नाही की नाही, कसाच मानत नाही असा निष्ठावंत नास्तिक राहावं. नाहीतर मधून कारभार करायचे आणि बाहेर म्हणायचं मी नास्तिक राहावं. एकदा काय झालं, एका व्याख्यानाला गेले आम्ही, त्यांना देव नाही, एकनाथ पाटील देव नाही या गोष्टीवर 1 तास बोललो. किती? 1 तास. आम्ही बैठकीत आल्यानंतर मी म्हणलो काय शाबास शाबास म्हणलो, काय तुमची वाणी, काय तुमची मांडण्याची पद्धत. देव नाही हे पटून तुम्ही किती उदाहरणानिशी आणि किती सत्यता वाटायच्या दृष्टीने दिलं. म्हणजे मी कौतुक करतो. एवढं म्हणल्यावर काय म्हणालाय, देवाची कृपा. अशा प्रकारचं या ठिकाणी आम्हाला तर गोष्टी बोलू द्या. शेवट करावं लागेल. आमचं शेवट करावं लागेल. त्या अडदांडून तुम्ही अडदांडून टाका. सेवा असं करू द्या आम्हाला. महाराज या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. याच्याकरता निष्ठा पाहिजे, याच्याकरता भक्ती पाहिजे आणि भक्तीशिवाय पदरात पडणारं फळ नवं. याच्याकरता अंगाची कातडीच काढून घ्यावं लागतं, तेव्हा भक्ती पदरात पडते. अशा प्रकारचा विचार बोलत असताना झालेली सेवा श्रीगुरूंनी करून घेतलेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम सद्गुरुनाथ महाराज की जय. आत्री अनुसया माई की जय. आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आनंदाची आरती प्रेमाच्या सुरल्या